brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. आमच्याकडे पोहे वाढताना समजा कोण बोलला आम्हाला पराठा मिलेगा, क्यों नहीं मिलेगा, आत्ता करून आणते. आम्ही जे काय आम्ही गोट्या आहोत का सतत घरंगळत जायला? त्यासाठी महाराष्ट्रामध्ये पण मला असं वाटतं की आपली जी गोष्ट आहे, आपली जी ताकद आहे, आपला जो स्वाभिमान आहे, आपला जो इतिहास आहे, आपण ही गोष्ट पाहिली पाहिजे. मी अनेकदा बोलतो की अरे 125 वर्ष राज्य केलेला हा प्रदेश आहे रे, या हिंद प्रांतावरती. 125 वर्ष. बाकीचे तर बाहेरचे होते. एकच ज्याला आपण मराठीशाही ज्याला आपण म्हणू की यांनी 125 वर्ष या हिंद प्रांतावरती राज्य केलं, कुठपासून कुठपर्यंत, आटोक किल्ल्यापर्यंत, ज्याला आपण अटकेपार झेंडे फडकवले म्हणतो आपण. तो आज हतबल झालाय महाराष्ट्र. आम्ही एकमेकांशी बोलतो भाषा कशी जपायची, भाषेचं काय होणार पुढे, आमचं काय होणार, इतका हतबल व्हावा. त्याला एक कारण हे पण आहे ना की महाराष्ट्र गीतामध्येच आहे ना, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा. Correct. दिल्लीच्या तख्तावर बसत नाही असं आहे ना ते. हो, पण राखणं पण महत्वाचंच आहे ना. आम्ही कोणालाही बसवू शकतो, तीही परिस्थिती नाही. दिल्लीमध्ये आत्ताची परिस्थिती आता म्हणजे दिल्लीच सगळं आता करते. आता जे महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे, मला असं वाटतं याचा बारकाईने प्रत्येकाने विचार केला पाहिजे. मला कोणता पक्ष आवडतो ना, मला कोणता नेता आवडतो, मला कोणता पक्ष आवडतो, हे सगळं एकदा एका बाजूला ठेवा आणि सध्याची महाराष्ट्राची एकदा परिस्थिती नीट बघा. मग तुमच्या लक्षात येईल की आपण वरती चाललोय का डबघायला चाललोय, कुठे नेमके चाललोय आपण. एकदा त्याचा बर्डाई व्ह्यू तर घ्या. आपल्याला राज्य म्हणून आपल्याला आपलं काही कळतंय की नाही, आपण काय करतोय आणि काय कुठे चाललंय ते. आपल्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, आपल्याकडे ब्रिजेस होत आहेत, हे काय प्रगतीचं लक्षण नाहीये. ही बाहेरून येणाऱ्या लोकांची सोय आहे.